मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. सुट्टी संपली. सुट्टी तुम्ही नक्कीच एन्जॉय केली असणार आहे. मी मात्र थोडा आजारी पडल्यामुळे सुट्टी म्हणावी तशी एन्जॉय करता आली नाही. पण आपल्याला आपलं काम आता सुरू करायचं आहे. सुट्टी दिली होती तुम्हाला बॅकलॉग कव्हर करण्यासाठी. तुम्ही ते कव्हर नक्की केलं असेल मला माहिती आहे. काही नवीन मुलं जॉइन झाली होती त्यांना पण तो वेळ मिळाला. पण आजपासून अभ्यासाला सुरुवात करायची आहे. पण त्याच्या अगोदर ना थोडं डिस्कशन करूया आपण. यावर्षीच्या रिझल्टबद्दल बोलूया आपण. नक्की बोललंच पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला 10वी ला किती मार्क आहेत सांगा? ओके, तुम्हाला 10वी ला किती मार्क आहेत? आता आपण असं इमॅजिन करूया, तुम्हाला 10वी ला 90 पासून 97% पर्यंत मार्क होते. म्हणजे काय एक्स्ट्राऑर्डिनरी स्कोर होता, हे की नाही? मी यावर्षी फक्त माझ्याच ऑफलाईन, ऑनलाईनचा विचार करत नाही. मी ओव्हरऑल सगळ्या जेवढ्या मुलांना भेटलोय ना, एक गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे, की यातली म्हणूया आपण अगदी मी तुम्हाला सांगतो 100 पैकी ना 10 मुलं म्हणूया आपण, की अशी होती, की ज्यांनी 100 प्लस स्कोर केला सी-ई-टीमध्ये. 200 पैकी पण उरलेले 90% जास्तीत जास्त मुलांचा स्कोर त्यांचा सी-ई-टीतला स्कोर 90 पासून 99 पर्यंतच मला आढळून आला. आता पालकांना वाटेल 200 पैकी 90 पडले म्हणजे 45% मार्क पडले. किती खराब स्कोर आहे. तसं नाहीये ते. मी तुम्हाला सांगू का 200 पैकी 90 ते 99 मार्क असतील ना, तर पर्सेंटाइल पण त्याच प्रमाणात असतं. अगदी असं इमॅजिन करा 95 मार्क पडले, तर त्या मुलाला पर्सेंटाइल सुद्धा 95 प्लस मायनस थोडे इकडे-तिकडं. पण पर्सेंटाइल हेच राहतंय. बरं एवढ्या कमी पर्सेंटाइलला आता बऱ्याच जणांना धक्का बसेल 95 पर्सेंटाइल काय कमी आहेत होय? टॉपच्या कॉलेजसाठी ऑब्व्हियसली पर्सेंटाइल खूप हायर लागतंय. मग ह्या मुलांच्या काय चुका झाल्या? कुठं चुकले? काय करायला पाहिजे होतं? सगळ्या गोष्टीचं मी एनालिसिस केलंय लक्षात घ्या. हां, बऱ्यापैकी मला कळालंय, की बऱ्यापैकी मुलांचा इथंच सगळा गोंधळ होतोय फिजिक्स. आणि म्हणून तर आपण फिजिक्स न्यूमेरिकल्स तुम्हाला देतोय. आज पण मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तुम्हाला बघायचा आहे. दिलेलं टार्गेट कंप्लीट करा. पण थांबा. आता हे 100 पैकी 10 जी मुलं सॉरी हां, बरोबर आहे. म्हणजे ह्याच्यातले टॉपर्स मधले जे 10% मुलं आहेत त्यांचा रिझल्ट चांगला लागलाय. आता माझ्याकडची बरीचशी मुलं ना 130 प्लस मध्ये आहेत, 120 प्लस मध्ये आहे, 110 प्लस मध्ये आहेत आणि जो टॉपर आहे तो तर 167 प्लस आहे. ऑलमोस्ट 100% आलेत. पण ह्यांच्याशी मी बोललोय, ठीक आहे ह्यांच्याशी मी बोललोय. काय त्यांच्याकडून लक्षात आलं, की सर आम्ही तुम्हाला फॉलो केलं. तुम्ही जे दिले व्हिडिओ लेक्चर्स ते आम्ही मन लावून बघितले. ओके, ऑनलाईनचा टॉपर आहे लक्षात घ्या. आणि तुम्ही सांगितलं तशा गोष्टी आम्ही फॉलो केल्या. मग आता तुम्हाला काय करायचंय? तेच करायचंय. मी तुम्हाला सांगतो फिजिक्सची भीती बाळगायची गरज नाहीये, न्यूमेरिकल बॅच. मी यावर्षी काय करतोय बघा, माझ्या ऑफलाईनमध्ये तो टॉपिक एकदा होणार. त्याचे न्यूमेरिकल्स, फॉर्म्युले एकदा कुठं सारखेच रिवाईज करून घेतो मी. सारखं-सारखं छड्या घ्याव्या लागतात, पनिशमेंट द्यावी लागते. ह्या मुलांना ना स्वतःहून जाणीव झालेली असते रे, ते करतात रे. आणि ही जी मुलं आहेत ना, ही जास्तीत जास्त मुलं ताकद लावत नाहीत. इथं मोठा प्रॉब्लेम होतोय लक्षात घ्या. तुम्ही तुमची लावा ना ताकद. जी तुमची क्षमता आहे त्याच्या पुढे जावा ना तुम्ही. मग तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. नाहीतर मिळत नाहीये ही रिअॅलिटी आहे. बघा, ऑफलाईनमध्ये एकदा होतंय. त्याच्यानंतर आपल्या संघर्ष बॅचमध्ये न्यूमेरिकल होतायत. क्रॅश कोर्समध्ये न्यूमेरिकल होतायत आणि फिजिक्स न्यूमेरिकल बॅचमध्ये तर डिटेलमध्ये टेक्स्ट बुकमधले प्रॉब्लेम मी घेतोय. म्हणजे ऑलमोस्ट एक टॉपिक 4-4 वेळा, 5-5 वेळा तुमचा होणार आहे. म्हणजे मला ही भीती दूर करायची आहे. दुसरं माझं टार्गेट काय सांगू का तुम्हाला? माझं दुसरं टार्गेट असं आहे, की बोर्डच्या एक्झाममध्ये मी बघितलं रे, मला सांगताना वाईट वाटतंय. मला काही पालक आत्ता भेटायला असे आलेत, की ज्यांना रिपीट करायचंय. 10वी ला मार्क्स 93-95% आणि आता फिजिक्समध्ये स्कोर त्यांचा 35 ते 45. 45 कडे कमीच लोकांचा आहे. 35च आहे. मायनस नाही प्लसमध्ये आहे. म्हणजे मायनस कसं असेल, फेल होईल की मुलगा तो, आहे ना? 35, 36, 37 पर्यंतच मुलांचा स्कोर आहे. हेही आपल्याला बदलायचंय, हेही आपल्याला बदलायचंय. त्यासाठी न्यूमेरिकल्स माझं एकच टार्गेट आहे. 100% 35 मार्काला न्यूमेरिकल येतात. फिजिक्सच्या पेपरमध्ये इथं 35 पैकी 35 पाहिजे. डेफिनेशन, डायग्राम अरे काढा ना वाय लर्न ॲप्लिकेशनमध्ये 2021 बघा 2021 ला रिपीटरचा एकच पेपर होता बरं का. त्या वर्षी एक्झाम झाली नव्हती. अरे पण 2022 ला 2 पेपर झाले, 2023 ला 2 पेपर झाले, 2024 ला 2 पेपर झाले आणि 2025 चा आता तरी 1 पेपर अवेलेबल आहे. या मंथ एंडला दुसरा पेपर मिळेल. म्हणजे 8 पेपर आहेत रे. मग टोटल अजून 1 पेपर जुलैचा मिळाला की 9 पेपर तुमच्यासाठी झाले. कुठलाही पेपर काढून बघायचं आणि डेफिनेशन, डायग्राम, डिस्टिंग्विश, एक्सप्लेन द टर्म ह्याची ॲडिशन करायची. ती क्लोज टू 30 जाणार आहे आणि लॉ सुद्धा बरं का. अरे हे माझे
टार्गेट आहे. इथं बऱ्याच मुलांना पोहोचवायचंय. हां, आता राहिलं डेरिव्हेशन्स. अरे, डेरिव्हेशन्सचं वेटेज हल्ली कमी झालंय रे. मुलं तेच लिहीत बसतात. पण नुसते डेरिव्हेशन लिहितात, फॉर्म्युले पाठ नाही आहेत. तसं नकोय मला. तो फॉर्म्युल्यावर तुम्हाला विचार करता आला पाहिजे. अप्रोच. कसा अप्रोच असला पाहिजे? काय दिलंय प्रॉब्लेममध्ये? काय मी करू शकतो? काय करता येईल? याचा विचार तुम्हाला करायला जमलं पाहिजे. बरं, मग आता फिजिक्सची भीती गेली. हो, आणखीन यावर्षी भयानक भीती वाटली मुलांना मॅथ्सची. आणि काय होतं माहितीये का रे बाळांनो, 19 तारखेला सीईटीचे पेपर झाले सुरू, 27ला संपले. ओके, 27ची एक्झाम झाली ती एक वाईट गोष्ट होती. कारण सीईटी सेलकडून जवळ-जवळ 20-25 प्रश्न चुकले होते. जाऊ दे. 19 तारखेला जे पेपरला गेले ना, ते निवांत होती मुलं. पण 20-21 नंतरची मुलं होती की नाही, ती काय करलं त्यांनी चूक माहिती आहे का, की ह्या मुलांना विचारत बसले, "कसा होता पेपर? कसा होता पेपर?" ऑब्व्हियसली टॉपरला विचारा कसा होता पेपर. बास बाकीच्यांना विचारू नका. जे अभ्यास केलाच नाही ते काय म्हणणार, बेकार पेपर होता, अवघड पेपर होता." काय प्रकार आहे माहिती का लक्षात घ्या. करायचं काहीच नाही मग पेपर अवघडच जाणार ना. आणि असा 4-5 मुलांचा ग्रुप असतो. मग यांच्या पालकांमध्ये पण डिस्कशन होतं. जाऊ दे पेपरच अवघड होता. नाही हो, आपल्या मुलांचा अभ्यास कमी पडला म्हणून ते पेपरला अवघड म्हणतायत. मॅथ्सचे तुम्हाला आता मिळतील ना प्रश्न, मिळतील की ते मिळताना तुमच्या लक्षात येईल की पेपर मॅथ्सच्या सीईटीच्या 50 पैकी ना जो अल्मोस्ट 30च्या आसपास प्रश्न तर पुस्तकातले आहे तसे किंवा काही तर आहे तसेच होते, थोडंसं चेंज करून होते. मग जर आपण टेक्स्टबुक पहिल्यांदा व्यवस्थित तुम्ही केलं, तर हे मार्क आपल्या हातातले आहेत की नाही सांगा बघू. मग ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून चला आजचं टार्गेट कंप्लीट करा. संघर्ष बॅचमध्ये मी तुम्हाला सॉलिड स्टेटचं लेक्चर दिलंय. एक पहिलं लेक्चर आहे नोट्स बनवा. क्रॅश कोर्समध्ये आपल्याला सोल्युशनचं पहिलं लेक्चर कव्हर करायचंय. इथं मुलांच्या गडबड झालेल्या आहेत. हे दोन्ही पण केमिस्ट्री आहेत. जी मुलं मी बघितलं 90 ते 100 मध्ये अडकलेली आहेत ना सीईटीमध्ये, त्यांना केमिस्ट्रीमध्ये मनासारखा स्कोर झाला नाही. माझं म्हणणं आहे केमिस्ट्रीमध्ये 45 पेक्षा जास्त पाहिजे स्कोर टार्गेट. क्लोज पैकीच्या पैकीचं टार्गेट पाहिजे. ही मुलं तिथं कमी पडलेत. आता माझ्याकडे एक चांगला स्टुडंट आहे. त्याला फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये फक्त 42 पडलेत रे आणि मॅथ्समध्ये मात्र 54 पडलेत. ओके, 96 स्कोर आहे. बघितलं का तुम्ही? अरे मॅथ्समध्ये किती चांगला स्कोर आहे. हो, हा चांगलाच स्कोर आहे. हां, 27 क्वेशन त्याच्या बरोबर आले. चांगला स्कोर आहे. पण इथं खूप कमी आले ना, म्हणून 96 पर्सेंटाइल 95. पण इथं जर केमिस्ट्रीत केलं असतं त्यानं व्यवस्थित परफेक्ट प्रॉब्लेम आलाच नसता. मग तुम्हाला आता हे करायचंय आज आणि फिजिक्स न्यूमेरिकल बॅचमध्ये डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथचे न्यूमेरिकल दिलेत. छोटासा व्हिडिओ आहे, पण परफेक्ट करायचा तुम्ही. ठीक आहे? बरं चला, मग आता बोलून तर झालं. रिस्टार्ट केलंय आपण. तब्येत माझी अजून थोडीशी ठीक नाहीये, पण मी हळू-हळू YouTubeवर पण तुम्हाला व्हिडिओ देत राहणार आहे. सुरुवात तर झाली, आता उद्याचं लेक्चर तर सकाळी 5 वाजता येणार आहे. ओके, त्यात पण टार्गेट दिलं जाणार आहे. दिवसभराचं शेड्यूल ठरवलं जाणार आहे. पण हे करायचंय म्हणून करू नका रे. स्वतःसाठी करा. स्वतःसाठी करा. तुम्हाला तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी अभ्यास करायचा आहे. हे विचार करून अभ्यास करा. ऑल द बेस्ट.